नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास दीप अमावस्या संबंधी असणार आहे. कारण उद्या 12 ऑगस्ट 2026 रोजी बुधवारी दीप अमावस्या आहे. तर या मुहूर्तावर या दिवशी काय करावं, काही नाही करावं, पूजाविधी, राहुकाळ वेळ, शुभमुहूर्त, त्यासोबतच आईने मुलांसाठी वर्षातून एकदाच करता येणारा उपाय हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे. ते व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जी काही माहिती जाणून घ्यायची आहे तर ती खास काही कामानिमित्त जाणून घ्यायची आहे. उद्याच्या दिवशी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला कुठली कुठली कामे करायची आहे हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर सर्वप्रथम जाणून घेऊया दीप अमावस्याचा प्रारंभ कधी होणार आहे. तर मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट अमावस्या प्रारंभ उत्तर रात्री 1:53 सुरू होत आहे व बुधवार दिनांक 12 ऑगस्ट अमावस्या समाप्ती रात्री 11:06 होत आहे. तर आपण दीप अमावस्या ही 12 ऑगस्ट बुधवार या दिवशी म्हणजेच उद्या साजरी करणार आहोत. तर बघा, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यासोबतच गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर ते देखील टाकायचं आहे. त्यासोबत अमावस्या असल्यामुळे आपल्याला काळे तीळ देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दिवसाची सुरुवात ही करायची आहे. आता हळद आणि काळे तीळ कशासाठी? तर बघा, आपल्याला जे काही दृष्ट लागत असते किंवा बघा नकळतपणे कुणाची तरी दृष्ट आपल्यावर पडते आणि मग त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला निगेटिव्ह पद्धतीनेच मिळत असतो. त्यामुळे ते निघून जाण्यासाठी आपल्याला हळद आणि काळे तीळ जे आहे ते टाकायचे आहे. या व्यतिरिक्त आपला पितृदोष दूर होण्यासाठी काळे तीळ हे खूप प्रभावी मानले जातात आणि आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी हळद ही खूप महत्त्वाची मानली जाते. तर त्याचाही उपयोग तुम्हाला या उपायाने होणारच आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये हळदीचं पाणी देखील शिंपडायचं आहे. त्यासोबतच आपल्या अंगणामध्ये देखील थोडंसं हळदीचं पाणी, गोमूत्र एकत्र करून किंवा मग तुम्ही हळदीचं नुसतं पाणी, गंगाजल हे जर आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर शिंपडलं तर निश्चितच त्याने देखील आपल्या घरासमोरील, दारासमोरील जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती संपण्यासाठी मदत मिळते. त्यानंतर बघा, आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावर देखील शुभ लाभ लिहायचा आहे, स्वस्तिक काढायचा आहे आणि आपला जो उंबरठा आहे त्यावर हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. हळदीचं लेपन वगैरे केलं झाल्यानंतर लक्ष्मीची पावलं रांगोळीने काढायची आहे आणि त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर एक छोटासा उपाय देखील करायचा आहे. एक छोटा दिवा लावायचा आहे. तुम्ही पंथी घेऊ शकता, कणकेचा दिवा बनवला तरीही चालणार आहे. तर आता तो कशा पद्धतीने लावायचा, तर तुमच्याकडे जर विड्याची पानं असतील तर ते 2 विड्याची पानं घ्यायची आणि त्या विड्याच्या पानावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि मग त्यावर हा दिवा ठेवायचा. नसतील विड्याची पानं तर हरकत नाही, एक प्लेट घ्या, त्यावर स्वस्तिक काढा आणि त्यावर हा दिवा ठेवा. हा दिवा ठेवत असताना एकतर तुम्ही जर तेलाचा लावला असेल तर तो अमावस्याला मोहरीच्या तेलाचा लावा. मोहरीचे तेल नसेल तर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला लाल रंगाची वात बनवायची आहे. नसेल तर मग आपली जी कापसाची वात आहे त्याला थोडंसं कुंकू लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे. एक तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा. आता तुम्हाला दोन्हीही लावायचे असतील तर बघा, सकाळी लावताना तुम्ही तुपाचा लावू शकता, संध्याकाळी लावताना तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावू शकता. असंही केलं तरीही चालेल. तर आता दिवा वगैरे लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या दिव्यालाही नमस्कार करायचा आहे. कारण उद्या दीप अमावस्या आहे म्हणून दिव्याला विशेष असं महत्त्व आहे. असंही दिव्याचं विशेष महत्त्व असतंच. आपली जी कुठलीही सेवा करतो तर ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हा छोटासा दिवा करत असतो. म्हणून आपल्याला त्यालाही नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्या पुढच्या कामाला लागायचं आहे. आता आपल्याला काही विशेष ठिकाणी स्वस्तिक देखील काढायचे आहे. तर एक तर मुख्य दरवाजावर काढायचं, नंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या शेगडीवर काढायचं, आपल्या किचनच्या स्टाईलवर पूर्वेला किंवा उत्तरेला तुम्ही स्वस्तिक काढू शकता. त्यासोबतच तुमची तिजोरी असेल किंवा जिथे तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी ठेवतात त्या ठिकाणी देखील तुम्ही स्वस्तिक हे काढू शकता. तुळशी मातेजवळ स्वस्तिक काढू शकता आणि देवघराजवळ देखील स्वस्तिक काढू शकता. तर अशा पद्धतीने स्वस्तिकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे हे छोटंसं काम आपल्याला नक्कीच करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे अत्यंत प्रभावी ठरत असतात. त्यामुळे आपल्याला आपला पितृदोष, वास्तुदोष घालवण्यासाठी अमावस्याला आणि पौर्णिमेला काही खास असे उपाय करायचे असतात. त्यासंबंधी जे काही उपाय आहेत ते बऱ्याचदा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले देखील आहेत. पण नवीन सबस्क्रायबर जोडले जातात त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगत आहे. तर त्यातला प्रभावी उपाय म्हणजे नारळाचा उपाय.
एक नारळ घ्यायचा आहे, तो सोलायचा नाही. हा जो नारळ आहे त्याचा उतारा तुम्ही तुमच्या घरावरून करू शकता. आता जो आपला मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस तो नारळ उतरवायचा आहे आणि एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तो ठेवून द्यायचा आहे. फक्त चौफुलीवर किंवा मग जिथे लोकांची वर्दळ आहे त्या ठिकाणी ठेवू नका. कारण ज्या ठिकाणाहून लोक येतात जातात किंवा गाड्या वगैरे जातात येतात तर तिथे अपघातही घडू शकतात. म्हणून आपल्याला ही विशेष काळजी घ्यायची आहे. कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही, दुखापत होणार नाही ही काळजी घेऊनच आपल्याला तो नारळ ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला सांगितलं की एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही हा नारळ ठेवू शकता. त्यानंतर हाच उपाय तुम्ही तुमच्या दुकानावरून, तुमचे ऑफिस आहे त्यावरून देखील करू शकता. या व्यतिरिक्त तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून देखील तुम्ही हा नारळाचा उतारा करू शकता. आता नारळाचा उतारा करण्यापूर्वी त्या नारळावर आपल्याला त्रिशूळ काढायचा आहे. त्रिशूळ काढण्यासाठी तुम्ही शेंदराचा वापर करू शकता आणि मग त्रिशूळ काढल्यानंतर त्या नारळाने आपल्या घरावरून किंवा आजारी व्यक्तीवरून किंवा ऑफिसवरून, दुकानावरून किंवा तुमची गाडी आहे त्या गाडीवरला अपघात होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही त्या गाडीवरून देखील उतारा हा करू शकता. त्यानंतर दहीभाताचे देखील खूप प्रभावी उपाय आहे. तर कावळ्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे. त्यासोबतच आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष असेल तर त्या वास्तुपुरुषासाठी देखील आपल्याला दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण छोटे छोटे उपाय केले तर आपले पितृ देखील सुखावले जातात आणि वास्तुपुरुष जो आहे तो देखील सुखावला जातो आणि आपले जे काही दोष आहेत ते कमी होण्यासाठी देखील मदत मिळत असते. त्याच पद्धतीने तुमच्या मुख्य दरवाजावरून तुम्ही दहीभाताचा देखील उतारा करू शकता. जर तुमच्याकडे नारळ नसेल तर तुम्ही अगदी ऐन वेळेवर व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्याकडे जर नारळ नसेल तर भात बनवायला अजिबात वेळ लागणार नाही. तुम्ही भात बनवला आणि त्यानंतर त्यावर थोडंसं दही टाकलं, त्याने उतारा केला तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने दहीभाताचा उतारा देखील खूप प्रभावी मानला जातो. तर हा उतारा तुम्ही नक्कीच करा. त्यानंतर आईने मुलांसाठी देखील काही उपाय करायचे आहे. या व्यतिरिक्त पत्नीने आपल्या पतीसाठी जरी हा उपाय केला तरीही चालणार आहे. तर हा कशा पद्धतीने करायचा, तर मुलांवरून किंवा आपल्या पतीवरून काळे तीळ उतरवून टाकायचे आहेत. थोडेसे काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आणि घड्याळाचा काटा फिरतो तशा पद्धतीने मुलांच्या किंवा पतीच्या डोक्यावरून संपूर्णपणे आपल्याला ते फिरवायचं आहे 7 वेळेस आणि त्यानंतर हे जे तीळ आहे ते उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहे. तीळ घेताना अगदीच मुठभर घेऊ नका. अगदी 2-4 दाणे जरी हातामध्ये आले तरी चालणार आहे. त्याचं तेवढंच महत्त्व आहे. खूप मुठभर आपण तीळ घेतले आणि त्याचा खूप प्रभाव पडेल असं काही नाही. तर अगदी 2-4 दाणे घ्या म्हणजे तुम्हाला ते उत्तरेकडे फेकताना देखील सोयीचं ठरेल. कारण खूप तीळ जर घेतले आणि तुम्ही ते फेकले तर त्याचा गैरअर्थ देखील काढला जातो. त्यामुळे चुकूनही अशी चूक तुम्ही करू नका. उपाय जे काही करायचे आहे ते फक्त आपल्या भल्यासाठी करायचे आहे, दुसऱ्यांना नुकसान होईल यासाठी करायचे नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे. तर श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही ते श्रीयंत्र धुवून स्वच्छ पुसून त्यानंतर त्यावर पंचामृताने अभिषेक करून पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून पुसून त्यावर कुंकुमार्चन करायचं आहे. श्री सुक्तम 16 वेळेस म्हणायचं, पुरुष सुक्तम एकदा म्हणायचं, गायत्री, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र आणि नरवाण मंत्र 16 वेळेस म्हणायचे आणि अशा प्रकारे कुंकुमार्चनची सेवा तुम्हाला करायची आहे. ही अतिशय प्रभावी अशी सेवा, लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. तुम्ही उद्याच्या दिवशी ती नक्कीच करू शकता. या व्यतिरिक्त ज्यांचा मासिक धर्म आहे त्यांनाही सेवा करता येणार नाही. त्यानंतर उद्याच्या दिवशी अमावस्येनिमित्त आपल्याला काही पदार्थ खायचे नाही. त्यामध्ये मुख्यत्वे मांसाहार आहे. या व्यतिरिक्त कुणाच्या घरचा चहा वगैरे घ्यायचा नाही. जे विड्याची पानं असतात ते खायची नाही. त्यासोबत पांढऱ्या रंगाची मिठाई देखील आपल्याला खायची नाही. तर ही थोडी थोडी जर आपण काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला कोणतीही नकारात्मक हानी ही पोहोचू शकत नाही. तर या व्यतिरिक्त आपण स्वामींची सेवा करतो त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही. पण जितकी काळजी आपल्याला घेता येते तितकी नक्कीच घ्यावी. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. याविषयी काही शंका वाटत असेल तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. ओम नमो